गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललो ते म्हणजे कर करायला. 5 दिवसाचे गणपती गेलेले आहेत. तर आज आम्ही ठरवलेलं आहे आमच्या रोजच्या दरवर्षीच्या श्रीगावच्या धरणावर जाऊन कर करायचा. तर आता बघूया काय काय घरी शिजलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता मी. तर गाईस बघू शकता तुम्ही, हे एकरू आणि नारबी आहे. त्याचा इथे फ्राय होतोय मस्तपैकी आपला. आणि ह्या भाकऱ्या आलेलो आहे आम्ही. सगळी तयारी झालेली आहे. डबे वगैरे घेतलेत. हे मासे पकडायची टेक्निक नवीन आम्ही ट्राय करणार आहोत. त्याच्यासाठी रस्सी वगैरे घेत आहे आणि छत्री वगैरे सगळं घेतलेलं आहे. माझे डबे आतमध्ये आहेत. 2च घेतले, अजून 2 होते. ते काय खाली आहे तिथे. ते कोल्ड्रिंक्स घ्यायला थांबलेलं आहे सगळं. तर गाईज दरवर्षीप्रमाणे आम्ही आलेलो आहोत आमच्या श्रीगावच्या धरणावर कर करायला. तर आपापले सगळे इथे डबे खोलतात. तर बघू शकता. लावूया पाहिजे ना. मेन्यू काय आणले ते आमचा सचिन दादा तुम्हाला सांगणार आहे. तांदळाची भाकरी आमची आगरी पत्त्याची, आहे सकल्या माशाची फ्राय, ओके, आहे तांबोशीचा रस्सा आठवण, आणि हा गावठी कोंबडीचा रस्सा, आणि ही बकऱ्याची मुंडी स्पेशल. त्याच्यानंतर हे आहे कलेट माशाची फ्राय, आणि ही आहे तांबोशी माशाची फ्राय, तुकडी तांबोशी, आणि हे मका चाट मसाला, हाय सफेद कांदा लिंबू, हाय मेन हे आहे आंबाडा, आणि ही आहे पाण्यातली चिंच, कवळी चिंच. तर अशा प्रकारे आम्ही हा इथला आमचा मेन्यू आहे. मी मुंडी ट्राय करतोय. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. आता माशांचा आम्ही ट्रॅप बनवतोय, बॉटल कापून. असं आता नवीन स्टाईल आहे या वर्षीची. तर आता त्याचंच मेकिंग चालू आहे. आता आपण इथे बॉटलच कापतोय. सचिन दादा आमचा इन्स्ट्रक्टर आहे. नवीन स्टाईल आहे आमची फिशिंगची. आणि त्याच्यामध्ये आता पाव टाकतोय खायला. 2-3 हाडं पण टाकतो. आणि मुंडीचा हळू इथे होल मारतोय बॉटलला. याच्यामध्ये मासा आलाय. मी बघितलं घालतो. कुठे काढा तो वर दुसरी बाटली घे. ठीक आहे, थम्सअपची बाटली. हा खाली काहीतरी हाय दिसते. अबा खाली हाय म्हणजे आलं. अबा हात येते ती बाटली घे. आपण घे तिकडे जाऊ. ते दाखव याच्या पांद्यावर उड्या मारू आणि पांद्यात घेऊन खाली. कटल्याचा पिल्लू आहे. बघू शकता तुम्ही, एक मी मासा इथे पकडलेला आहे. आता जस्ट लावला आणि एक पकडला मासा. हाडावर मुंडीवर मासा, मुंडीच्या हाडावर मासा पकडलाय. ट्रॅप गायब झालेला आहे. तेच इथे शोधतात. बघा याच्यात 2 आलेले, पण एक उडाला. आणि इथे एक कटला आलेला आहे मस्त पैकी. काय भेटलं नाही यावेळी. आता मी पण पोहायला चाललोय खाली पाण्यात. तसा पोहून आलेलो आहे खाली, तरी सुद्धा परत चाललोय आता. बाटली आणतो. फक्त एकाच ट्रॅपमध्ये हे 4-5 मासे आलेले आहेत एकदाच, एका टायमालाच. गाबला नाही, हाय ती हाय. हा
हे बघा काय पाहू दे. इतके मासे पकडलेले आहेत आतापर्यंत. ट्रॅपचा आयडिया चालू आहे इथे, त्याच्यावरच काम करताना दिसतंय सचिन दादा. आणि दगडं भरलेली आहे त्याच्यात. दगडं ठेवणार आहे इथे खाली आणि त्याच्या आतमध्ये बसणार आहेत मासे आणि ते पकडायचे आहेत. असा काहीतरी याचा नवीन ही आयडिया आहे. मागासपासून ते बॉटल घेऊन फिरवतंय, एक मासा नाही आलाय. 3 मासे काढले तो बघा. त्याला फंटूस पाहिजे. मी इथे उभा राहून राहून एक मासा काढला मोठ्या याच्यातून. तुम्ही ट्रॅप त्याच्यावरती पाय ठेवलाय. आता आम्ही परत जेवायला चाललोय. पोहून झालेलं आहे इथे. बघू शकता तुम्ही हे सगळे मासे मेलेले आहेत. त्यांनी जीव दिलेला इथेच. आता बघतो इथेच आम्ही शिजवून खातो. आता हा फळ कधी तुम्ही बघितलात का? त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये टाका. याला पाण्यामध्ये ठेवलेला आणि आता मस्त तो एकदम टेस्टी झालेला आहे. तर काय आता पोहून आलेलं आहे. मागाशी आम्ही मुंडी आणि चिकन खाल्लेलं आहे. तर आता मच्छी आम्ही खाणार आहोत आता भातासोबत. तर बघू शकता तुम्ही मस्त मच्छीचा कालवण आणि इकडे फ्राय केलेले आहे. इथे जेवायला घेतलेलं आहे आम्ही. भावासाठी एक घास घे बरोबर. भावासाठी काय आहे आपलं असं का राहिलेलं मिक्स केलंय आता. एक नाही घास खातो. तू खा तेवढं. तू खा पहिला मी तर पहिलं तू खा. अरे हा बघा नखरे बघा यांचे किती. माझा डबा इकडे फेकलाय आणि आता परत येऊन माझा डबा पुढे फेकतोय. आता जर भेटला नाही माझा डबा मग बघ फक्त. ओय घे डबा, पुढे चाललाय. ओय खूप्या उडी मारून तो पुढे जाईल. डबा आण जा. अरे जा खाजा. ते इथलं सगळं भरायला आम्ही घेतलेलं आहे. घेतोय बॅकअपसाठी फोन अवेलेबल होता आणि थोडासा आम्ही यूज करतो. माझा स्विच ऑफ झाला फोन. चार्जिंग कमी होती त्यामुळे स्विच ऑफ झाला. तर इथून निघालो आम्ही. आता इकडे पुढे चाललोय. इकडे माती टाईप आहे. इकडे त्या साईडला चाललोय. तिकडे वॉटरफॉल पण आहे पण आता आहे की नाही माहीत नाही. आता बघतोय आम्ही जातोय. आणि इथे हा प्रथम ब्लॉगर भेटलेला आहे. हा प्रथम भेटलेला आहे इथे. आपण ब्लॉगर आहे माहितीच असेल तुम्हाला. सस्ता ब्लॉगर. शकता सचिनच्या गाडीने जीव सोडलेला इथेच. एक्सलेटर देऊन सुद्धा काय नाही गोल गोल फिरतोय. एक्सलेटर केबल वाटतं तुटलेली आहे. मेकॅनिकल आलेलं आहे दाखव तिकडे. आणि मेकॅनिकल हा बघा इथे उभा आहे पण काम नाही करत. केबल तुटलेले आहे तर केबल टाकायला इथे आलं गॅरेजला. काय झालो आम्ही आता घरी परत. आता इथेच ब्लॉग संपवतो. बघू शकता आजला कालवणाला झालेत. मच्छी आम्ही पकडून आणले. ती आज पम्या का कालवण करणार आहे या मच्छीचा. ब्लॉग आता इथेच मी संपवतो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चलो बाय.